अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा प्रसंग नक्की येतो जिथे माणसाचे सगळे प्रयत्न अपुरे पडतात. चारी बाजूंनी अंधार दाटून येतो, पुढचा रस्ता पूर्णपणे बंद दिसायला लागतो आणि मनात विचार येतो की आता सगळं संपलं. खिशात एक रुपया उरलेला नसतो, डोक्यावर कर्जाचा आणि जबाबदाऱ्यांचा प्रचंड मोठा डोंगर साचलेला असतो आणि पाठीशी खंबीरपणे उभं राहायला जगात आपलं म्हणणारं कोणीच उरत नाही. अशाच एका कठीण प्रसंगात जेव्हा एका भक्ताने जगण्याची सर्व आशा सोडली होती, तेव्हा आपल्या अक्कलकोटच्या राजाने श्री स्वामी समर्थ महाराजांनी अशा काही अगाध लीला केली, जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर स्वामींच्या त्या अमर अभयवचनाचा जिवंत आणि प्रखर पुरावा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ अगदी शांतपणे शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला या अनुभवातूनच सापडणार आहे. ही कथा आहे पुणे जिल्ह्यातील एका साध्या आणि नम्र स्वामी भक्ताची. त्याचे नाव रमेश. रमेश हे अगदी साधे, कष्टाळू आणि प्रामाणिक विचारांचे माणूस. त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता. मेहनत करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अगदी सुखाने करत होते. रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोवर हात जोडणे आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप करून कामाला सुरुवात करणे, हा त्यांचा दिनक्रम होता. पण म्हणतात ना, आयुष्याची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. अचानक एका मोठ्या व्यवहारात त्यांच्या विश्वासातलीच एका माणसाने त्यांचा भयंकर विश्वासघात केला. रमेश यांची आयुष्यभराची कमाई एका क्षणात पाण्यात गेली. एवढंच नाही, तर व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर येऊन पडला. हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की रोज बँकेचे फोन यायला लागले, सावकार दारावर येऊन धमक्या देऊ लागले आणि समाजात मान खाली घालावी लागली. एका वेळी अशी वेळ आली की घरात अन्नाचा एक कणही उरला नाही आणि लहान मुलांच्या फीसाठी सुद्धा पैसे उरले नाहीत. एका रात्री रमेश घरात एकटेच बसले होते. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. चारी बाजूंनी शांतता होती, पण रमेश यांच्या मनात विचारांचे प्रचंड वादळ चालू होते. ते स्वतःशीच विचार करत होते, मी आजपर्यंत कधी कोणाचे वाईट केले नाही, कोणाचा एक रुपया बुडवला नाही, मग माझ्यावरच ही वेळ का? उद्या सकाळी सावकार पुन्हा आपल्या दारावर येतील, तेव्हा मी त्यांना काय तोंड दाखवू? माझ्याकडे तर त्यांना द्यायला काहीच उरले नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. उशी अश्रूंनी पूर्ण भिजलेली होती. निराशा इतकी वाढली होती की मनात आयुष्याचा शेवट करण्याचा विचार डोकावू लागला होता. पण त्याच वेळी अंधाऱ्या खोलीत त्यांच्या छोट्याशा देव्हाऱ्यात स्वामींची एक लाकडी प्रतिमा मंद प्रकाशात तेवत होती. रमेश हळूहळू उठले. थरथरत्या हातांनी, थरथरत्या पायांनी देव्हाऱ्यासमोर गेले. स्वामींनी प्रतिमेसमोर जमिनीवर झुकले आणि स्वामींच्या चरणांवर डोके ठेवून बालकासारखे ढसाढसा रडू लागले. हे खुंदके देत म्हणाले, स्वामी, अहो स्वामी, मी आजपर्यंत तुमच्यावरच सगळा विश्वास ठेवला ना, मग आज मला अशा वळणावर का आणून सोडले? जर उद्या सकाळपर्यंत माझ्या या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग निघाला नाही, तर माझ्याकडे माझे आयुष्य हे संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. स्वामी, आज ही माझी परीक्षा नाहीच आहे, आज तुमच्या अस्तित्वाची परीक्षा आहे. मला वाचवा स्वामी, मला वाचवा. रडून रडून रमेश यांचे शरीर थकले होते, मनसुद्धा सुन्न झाले होते. स्वामींच्या चरणावर डोके ठेवूनच ते तिथे जमिनीवरच झोपी गेले होते. आणि मित्रांनो, त्याच रात्री रमेश यांना एक अलौकिक आणि अत्यंत शांत अनुभव आला. स्वप्नात त्यांना एक प्रचंड तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक वृद्ध पुरुष बाहेर आले. अंगात कफनी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात दंड आणि डोळ्यात अथाप्त करुणा व वात्सल्य. ते दुसरं कोणी नसून साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ होते. स्वामींनी रमेश यांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. स्वामींचा स्पर्श होताच रमेश यांच्या मनातील संपूर्ण भीती आणि चिंता क्षणात नष्ट झाली.
स्वामींनी अतिशय गोड आणि गंभीर आवाजात फक्त एवढेच म्हणाले, बाळा रडू नकोस, सकाळची वाट बघ, मी समर्थ आहे. सकाळ झाली, पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला, सूर्याची किरणे खिडकीतून आत आली. रमेश जागा झाला आणि रमेश जागा झाले. रात्रीच्या स्वप्नामुळे त्यांच्या मनावरची भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. पण मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आशा निर्माण झाली होती. सकाळी 9च्या सुमारास अचानक दारावर ठकठक झाली. रमेश यांनी धडधडत्या छातीने जाऊन दार उघडले. समोर एक अत्यंत देखणे, प्रसन्न चेहरे असलेले वृद्ध गृहस्थ उभे होते. अंगात साधा पोशाख आणि चेहऱ्यावर मंद हास्य होते. रमेश यांनी नम्रपणे विचारले, काका नमस्कार, आपण कोण? कोणाला भेटायचे आहे? ते वृद्ध काका हसले आणि अत्यंत आपुलकीने म्हणाले, अरे रमेश, मला ओळखले नाहीस? तुझा तो जुना मित्र प्रकाश आहे ना? त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले आहे. मला तुझ्या या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली आणि तातडीने तुझ्यासारखा प्रामाणिक, कष्टाळू आणि स्वामीभक्त माणसाची मला गरज आहे. तर रमेश यांना काय बोलावे ते सुचेना. ते काही बोलण्यापूर्वीच त्या वृद्ध काकांनी आपल्या खिशातून एक चेकबुक काढले आणि रमेश यांच्या हातावर एक चेक ठेवला. ती रक्कम इतकी मोठी होती की ज्याने रमेश यांचे सगळे कर्ज एका फटक्यात मिटणार होते आणि त्यांचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होणार होता. रमेश यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी हात जोडून त्या काकांचे आभार मानले. ते म्हणाले, काका, तुम्ही माझ्यासाठी साक्षात देव बनून आलात. मी आताच प्रकाशला फोन करून धन्यवाद देतो. रमेश यांनी लगेच फोन काढला आणि प्रकाशला कॉल लावला. रमेश म्हणाले, प्रकाश, खूप खूप धन्यवाद. तू ज्या काकांना माझ्याकडे पाठवलीस त्यांनी मला आज एवढ्या मोठ्या संकटातून वाचवले. पण पलीकडून प्रकाशने जे उत्तर दिले ते ऐकून रमेशच्या हातातून फोन गळून पडण्याची वेळ आली. प्रकाश पलीकडून आश्चर्याने म्हणाला, अरे रमेश, तू काय बोलतोयस? मी गेल्या 15 दिवसांपासून कंपनीच्या कामासाठी परदेशात आहे. मी कोणत्याही काकांना तुझ्याकडे पाठवलेले नाही. मला तुझ्या या संकटाबद्दल काहीच माहीत नाही. हे ऐकताच रमेश यांच्या अंगावर काटा आला. पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. त्यांनी धावतच घराबाहेर येऊन रस्त्यावर पाहिले. पण ते वृद्ध काका रस्त्यावर कुठेच दिसत नव्हते. तो संपूर्ण रस्ता रिकामा होता. ते काका अगदी अदृश्य झाले होते. भक्तांनो, विचार करा, हे वृद्ध गृहस्थ दुसरं कोणी नसून आपल्या भक्ताची हाक ऐकून धावत आलेले साक्षात अक्कलकोटचे राजा श्री स्वामी समर्थ महाराज होते. स्वामींनी आपल्या भक्तांचा शब्द खाली पडू दिला नाही. सकाळची वाट बघ, मी समर्थ आहे, हे दिलेले वचन त्यांनी स्वतः दारावर येऊन पूर्ण केले. म्हणूनच म्हणतात, जेव्हा जगातले सगळे दरवाजे आपल्यासाठी बंद होतात, जेव्हा आपली स्वतःची माणसेसुद्धा आपल्याला साथ सोडतात, तेव्हा स्वामी समर्थ महाराज स्वतः नवीन रस्ता तयार करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका.